नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बरेच विद्यार्थी विचारत आहे की सर यावेळेसचे पेपर हे डिजिटली चेक होणार आहेत का, है ना, कॉम्प्युटरवरती चेक होणार आहेत का सर्व थेरी पण पेपर. तर ही गोष्ट खरी आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. DEC म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, त्याला म्हणतो आपण डिजिटल इव्हॅल्युएशन सेंटर. ठीक आहे, आणि हे जे सेंटर आहे हे फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे डिजिटली चेक केले जातील सध्या तरी, है ना. पुढे नेक्स्ट इयरपासून सेकंड इयरचे विद्यार्थी, फायनल इयरचे विद्यार्थी त्यांचे पण चेक केले जातील. हा झाला प्रश्न चेकिंगचा. आता बघा, काही विद्यार्थी म्हणतात की सर कॉम्प्युटर स्वतः चेक करणार आहे का, कॉम्प्युटरवरती कसे चेक होणार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटरवरती ऑटोमॅटिक चेक होणार नाही आहेत पेपर. कॉम्प्युटरवरती तुमचा पेपर जो आहे त्याची स्कॅन कॉपी येणार आहे आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएटर चेक करणार आहे. तुमच्या म्हणण्यापेक्षा जे फॅकल्टीज असतात 3 वर्षापेक्षा जास्त ज्यांना एक्सपिरियन्स असतो असे फॅकल्टी ते पेपर जे आहे ते चेक करणार आहेत, है ना. जसं आपण RACमध्ये चेक करत होते अगोदर, तसंच पण डिजिटली, है ना. आता याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, मी स्वतः DECचा पार्ट आहे त्यामुळे मला माहिती आहे. जास्त कॉन्फिडेन्शियल गोष्ट असल्यामुळे मी काही जास्त तुमच्यासोबत शेअर करत नाही. बट डिजिटली पेपर चेक होणार आहेत फक्त फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांसाठी. सेकंड इयर आणि फायनल इयरचे जे आहेत ते जसे आपले अगोदर चेक होते फिजिकली तसेच चेक होणार आहेत. ठीक आहे, आता फर्स्ट इयरचे चेक करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगळी सिस्टीम आहे. त्याच्याबद्दल सांगण्यापेक्षा फॅकल्टीज चेक करणार आहेत. फक्त ते काय होणार आहे, तुमचे पेपर जे आहेत ते स्कॅन कॉपी त्या लॉग इनमध्ये येईल, लॉग इनमध्ये दिसेल आणि नंतर ते चेक केले जातील. ठीक आहे, तर तुम्हाला फोटोकॉपी ज्यावेळेस तुम्ही बोलवाल त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल कसे पेपर चेक केलेले होते. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता याचा जास्त काही इम्पॅक्ट तुमच्यावरती पडणार नाही आहे, कारण फॅकल्टीज चेक करणार आहेत ते. काही विद्यार्थी मला कॉल करून विचारत होते की सर कॉम्प्युटर्स ऑटोमॅटिक चेक करणार आहे का? असं काही नाही आहे, है ना. डिजिटली चेक होणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो की या जिल्ह्यातले पेपर या जिल्ह्यातले फॅकल्टी चेक करतात, असं नसतं, है ना. पेपर चेक करत असताना काय असतो की हा रिजन आहे, सपोज हा नागपूर रिजन आहे, तर नागपूर रिजनचे पेपर हे पुण्यामध्ये जाऊ शकतात, मुंबईमध्ये जाऊ शकतात, कुठेही दुसरीकडे जाऊ शकतात. रँडमली ते कुठेही ट्रान्सफर केले जातात, जेणेकरून चेक करणारा आणि जे विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांचा कुठेही कॉन्टॅक्ट येणार नाही आणि कोणालाही त्या ठिकाणी समजत नाही की मुलगा कुठला आहे, काय आहे. त्यामुळे त्याबद्दल डाऊटफुल राहायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता बघा, डिजिटली चेक करताना कॉपी केस होणार आहे का? तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, कॉपी केसचंही त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. डिजिटली झाल्यामुळं काय होतं आहे की सगळ्या गोष्टी ज्या इझी जातील, है ना. त्या ठिकाणी लगेच समजेल आपल्याला की कोणत्या क्वेश्चन सेम लिहिलेले आहेत किंवा कोणी काही कॉपी केलेली आहे का. स्कॅन करते वेळेसच त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे की ते फॅकल्टी त्या मुलानं कॉपी केलेली आहे की नाही. त्यामुळे कॉपी केस पण डिजिटली होणार आहे, है ना. मीटिंगमध्ये आम्ही अटेंड केलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी कॉपी केस होणार आहे. बाकी ज्या गोष्टी आपल्या जनरल पेपर चेकिंगमध्ये होते त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पण होणार आहेत, है ना. त्यामुळं असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की कॉम्प्युटरनं चेक होत आहे तर काय तुमच्यावरती म्हणजे व्यवस्थित चेक केले जातील की नाही, है ना. स्टाफच चेक करत असल्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला डाऊट घ्यायची गरज नाही. ठीक आहे, ओके. तर या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन बघूया. ठीक आहे, मॉडेल पेपर जर तुम्ही पाहिले नसतील तर bcsir.com वरती जायचं, त्या ठिकाणी तुम्हाला सगळे मॉडेल ॲन्सर्स अवेलेबल आहेत. पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे देत असाल. ठीक आहे, आता बघा, फर्स्ट इयरचे आपण ॲप्लाइड मॅथमॅटिक्सच्या नोट्स अवेलेबल केलेल्या होत्या, त्यातले जवळपास 70% तेच क्वेश्चन नोट्समधलेच आलेले आहेत, है ना. मोर दॅन 70% म्हटलं तरी काय हरकत नाही, है ना. तर मॅथ्सचे ते क्वेश्चन त्यातून आलेले आहेत. तुम्ही जर रेफर केले असेल तर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी त्याचा बेनिफिट झाला असेल, है ना. आणि मॉडेल पेपर जे टाकलेले आहेत त्याचाही तुम्हाला बेनिफिट होताना दिसत असेल.
भरपूर विद्यार्थ्यांचे मी फीडबॅक घेतले. प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधनंच बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट येत आहेत, है ना. रिपीट म्हणण्यापेक्षा त्याच्याशी सिमिलर येत आहेत, नॉट एक्झॅक्टली जशाच्या तसे क्वेश्चन येण्यापेक्षा थोडेसे त्याचे रिलेटेड क्वेश्चन येत आहेत, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.